नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर मयूर जैन सर. मास्टर इंजिनियर म्हणण्याचं अर्थातच कारण म्हणजे त्यांनी एम-ई स्ट्रक्चर्स केलेलं आहे. अर्थात ते गोल्ड मेडलिस्ट सुद्धा आहेत. पण मला नेहमी असं वाटतं, की आपण कायम म्हणतो, की देश उभारणीमध्ये इंजिनिअर्सचा वाटा मोठा आहे. पण मला असं वाटतं, की देश उभारण्यामध्ये इंजिनिअर्सचा वाटा मोठा आहे. पण त्याहून मोठा वाटा हा तरुण इंजिनिअर्सचा आहे. कारण की त्यांच्यामध्ये एक वेगळी ताकद असते. देश बदलण्याची, या बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर चालण्याची आणि देशाला पुढे नेण्याची. आणि त्यातलेच एक तरुण इंजिनिअर माझ्यासोबत आहेत, की ज्यांनी नाशिककरांची मान एका वेगळ्या अर्थानं उंचावेल, असे काही उंचीवरचे प्रोजेक्ट्स केलेले आहेत ऑफकोर्स. आणि असे वेगवेगळे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्समध्ये त्यांची स्पेशालिटी आहे. त्याबद्दलही मी त्यांच्याशी बोलणार आहे. अनेक आजवर पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. त्याविषयी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार. पण त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि भविष्यातली त्यांची वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सो नमस्कार सर. नमस्ते. तर मला खूप काही प्रश्न मनात आहेत अर्थात विचारायचे आणि तुमचा एवढा प्लॅटफॉर्म आहे आणि एवढ्या वर्षांचा 2010 पासून तुम्ही या क्षेत्रात काम करताय, गेली 14 वर्ष. त्यामुळे आपण काही टप्प्यांमध्ये हा सगळा प्रवास उलगडायचा प्रयत्न मी करणार आहे. सो सुरुवात आपण अशी करूया. सगळ्यात आधी आम्हाला जाणून घ्यायचंय तो म्हणजे तुमचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड. म्हणजे थोडक्यात के-जी टू पी-जी हा प्रवास कसा होता? म्हणजे शहाणपणी शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? मग तुम्ही ग्रॅज्युएशन, मास्टर्स कुठनं केलं? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यासाठी इन्स्पिरेशन कुणाची होती? कुणामुळे तुम्हाला असं वाटलं, की मी पण सिव्हिल इंजिनिअर बनेन किंवा मी पण या क्षेत्रात येईन? काय सांगाल? ओके. मी ॲक्चुअली प्रॉपर एम-पीचा होतो. माझे वडील इकडे आले. अ, 1995च्या जवळपास आणि 30 वर्ष झाले इकडे येऊन. माझं ॲक्चुअल वय 34 आहे आणि जवळपास मी जेव्हा 3-3.5 वर्षाचा होतो तेव्हापासून इथं आहे. तर नाशिकमध्ये आल्यानंतर माझं जे बेसिक ज्युनियर के-जी टू 10th स्टँडर्डचं एज्युकेशन होतं ते राजबिहारी शाळामध्ये झालं नाशिकमधल्या. आणि त्यानंतर 11वी-12वी के-टी-एच-एम कॉलेजमध्ये झालं. आणि घराची परिस्थिती एवढी चांगली नव्हती. म्हणजे माझे वडील कॅन्टीन चालवायचे डेंटल कॉलेजमध्ये. म्हणजे त्यांनी अक्षरशः माझं जे पहिले स्टार्टिंगचं एज्युकेशन आहे ते ₹2 चा चहा आणि ₹3.5 चा समोसा विकून केलेलं आहे. तर त्या परिस्थितीतून आणि मला कधी हे जाणवलं सुद्धा नाही, की अशी परिस्थिती आहे घरात. मी नेहमी खूप हॅपी होतो त्या एन्व्हायर्नमेंटमध्ये सुद्धा आणि मला माझ्या घरच्यांनी कधी कोणती कमी फील होऊ दिली नाही. आणि 11वी-12वी जेव्हा माझं के-टी-एच-एममध्ये झालं, मी ॲव्हरेज स्टुडंट होतो 10th पर्यंत आणि 11th-12th मध्ये माझे जे काही न आवडते सब्जेक्ट होते, लँग्वेजेस वगैरे ते निघाल्यामुळं आय स्टार्टेड टू बी अ टॉपर. 12th मी जवळपास नाशिक टॉप केलं. माझे होर्डिंगसुद्धा क्लासेसवाल्याने लावले होते आणि माझं सी-ओ-ई-पीला नंबर लागलं होतं. वन ऑफ द टॉप इन्स्टिट्यूट्स इन महाराष्ट्र. बट वडिलांनी ठरवलं, की आपण बिझनेस चेंज करू. आम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये आलो. ते कॉन्ट्रॅक्टर सारखे लेबर कॉन्ट्रॅक्टर झाले आणि ते स्वतःच म्हणतात, "मी आटे में पानी मिलाते-मिलाते सिमेंट में पानी मिलाने लगा." सो आय वॉज एज्युकेटेड. टिल 12th आय वॉज अ मेरिटिशियस स्टुडंट. तर ते म्हटले, "तू इथंच थांब, बाहेर नको जाऊ. आपण दोघं सायमल्टेनियसली काम करू." तर माझं के-के ॲडमिशन झालं आणि मी कॉलेजमध्ये शिकता-शिकता सायमल्टेनियसली साईटवर पण काम करायला लागलो. तर मी फॉर्च्युनेट आहे, की माझं प्रॅक्टिकल आणि थिअरेटिकल जे जर्नी आहे, ती सायमल्टेनियसली 2009-10 पासून स्टार्ट झाली. आणि मी बी-ई पण टॉप केलं जवळपास आणि एम-ई पण नाशिकमध्येच केलं आणि एम-ई स्ट्रक्चर्स मी गोल्ड मेडलिस्ट झालो. त्याच्यानंतर मी इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट 2017 पासून ॲज अ कॉन्ट्रॅक्टर, लेबर कॉन्ट्रॅक्टर चालू केलं आणि 2020 पासून मी इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर झालो. त्याच्यात या प्रोसेसमध्ये 2022 मध्ये मला प्रॉमिसिंग इंजिनिअर अवॉर्ड मिळालं इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरचं. 2023 मध्ये आय वन द बेस्ट इंडस्ट्रियल स्ट्रक्चर अवॉर्ड फॉर पॅटको प्रोसिजन कॉम्पोनेंट्स प्रायव्हेट लिमिटेड. आणि वेगवेगळ्या उपक्रमांवर मी आता जातो लोकांशी, वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन लोकांना क्वालिटीबद्दल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटबद्दल लेक्चर्स देतो. अ, बाकी अजून सांगायचं तर दिस इज मला माहिती सफिशियंट. आहे, की सांगण्यासारखं खूप आहे आणि मलाही ऐकण्यासारखं खूप आहे. कारण इतका मोठा वास्ट कॅनव्हासवर तुम्ही काम करताय. सगळ्यात आधी म्हणजे तुमचं अकॅडमिक्स इतकं स्ट्राँग होतं. गोल्ड मेडलिस्ट तुम्ही तर आहातच, पण तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएशनला जेव्हा इतके चांगले मार्क्स असून वन ऑफ द टॉप इन्स्टिट्यूट फ्रॉम इंडिया, की जिथं ॲडमिशन मिळवण्यासाठी लोकं जात असतात सी-ओ-ई-पी, तुम्ही सोडलत आणि तुम्ही नाशिकमध्ये राहिलात खरं तर. त्यामुळे हा एक वेगळा पार्टनर स्ट्रगल आहे आणि जो तुमचा फॅमिली बॅकग्राऊंडमधला आहे. मला असं वाटतं, की इतकं सुंदर अकॅडमिक्स असताना अनेक सिव्हिल इंजिनिअर्स यापूर्वी पण अनेक जण मास्टर्स स्ट्रक्चरल इंजिनिअर करतात. याच्या पुढे प्रत्येक इंजिनिअरचा एक स्ट्रगल सुरू होतो.
तो म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये स्वतः सर्व्हायव्हलचा. आणि त्याच्यात बऱ्याचदा असं असतं, की पहिला प्रोजेक्ट कुठला मिळणार, कसा मिळणार, तो कसा कंप्लीट होणार, आपण जे थेरॉटिकल शिकलो ते प्रॅक्टिकल कसं इम्प्लिमेंट करणार. तर या एज्युकेशन पार्ट नंतर जो तुमचा प्रॅक्टिकल पार्ट होता, तो स्ट्रगल कसा होता आणि जो फर्स्ट प्रोजेक्ट केला त्याचा एक्सपिरियन्स काय सांगाल? सायमल्टेनियसली मी वडिलांसोबत जेव्हा काम करत होतो, तर जेव्हा वडिलांसोबत तुम्ही काम करतात तेव्हा ते त्यांचे प्रोजेक्ट्स असतात, तुमचे प्रोजेक्ट्स नसतात. तर मला जे पहिला प्रोजेक्ट मिळाला ते मांगीतुंगीचं मिळालं आणि ते स्वामी रवींद्र कीर्तीजी आहेत, ही इज अ ग्रेट पर्सन. त्यांनी पर्सनली माझा इंटरव्ह्यू घेतला, अकॅडमिक्स बघून माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांनी तो अलॉट केला. मला पर्सनल तो प्रोजेक्ट दिला. ते जून 2017ची गोष्ट आहे. तर जेव्हा ते इंटरव्ह्यू घेतलं त्यांनी, तर रेट्सवर बोलणं झालं आणि क्वालिटीवर बोलणं झालं. तर आय कुड कन्व्हिन्स हिम ऑन ऑन अ हायर साइड्स ऑफ रेट. त्या कन्व्हिक्शनमध्ये ते आले आणि ही अलॉटेड मी द वर्क. आणि याच्यात आणखी एक आहे, जनरली लोक काय करतात, जेव्हा एवढं एज्युकेशन घेतात आणि जेव्हा एवढं स्ट्रॉंग अकॅडमिक बॅकग्राऊंड असतं, त्यांचं जो झुकाव असतो तो असतो आर्किटेक्चरल प्रॅक्टिस किंवा स्ट्रक्चरल प्रॅक्टिस कन्सल्टेशनमध्ये जाणं. तर माझं पण स्वप्न कन्सल्टेशनमध्ये जाणंच होतं. पण माझे वडील बोलले, एक तर फॅमिली बॅकग्राऊंड आहे कॉन्ट्रॅक्टरशिपचं आणि त्याच्यात बेसिकली यू विल नॉट अर्न दॅट मच जेवढं तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिपमध्ये अर्न करणार. माझं बेसिक होतं की मी एवढं जेव्हा अभ्यास केला आहे, तर मला ती डिग्निटी पाहिजे, तो रिस्पेक्ट पाहिजे, तो ॲज अ प्रोफेशनल होणार. प्रोफेशनल बनून, आर्किटेक्ट बनून, कन्सल्टंट बनून किंवा कन्सल्टेशन प्रॅक्टिस करून स्ट्रक्चरल कन्सल्टंट बनून मला ते भेटणार. तर ते म्हटले, नाही, जेव्हा तुम्ही पैसे कमवणार, चांगलं काम करणार आणि नाव कमावणार, तर आपोआप तुम्हाला ते सगळं भेटून जाणार. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते केलं आणि आज खरंच मला ते सगळं जे विचार केलं नव्हतं त्याच्या परे भेटलेलं आहे. नक्कीच, नक्कीच. आणि फार चांगला काय म्हणतो आपण ग्राफ कायम टॉपवर आहे तुमचा त्यामुळे आणि तो चालूच आहे. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला फार महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही मी परत एकदा त्याचाच उल्लेख करेन. अकॅडमिक्स इतकं स्ट्राँग असताना जेव्हा असा एखादा चांगला यंग सिव्हिल इंजिनिअर जेव्हा साईटवर पहिल्यांदा जातो आणि जेव्हा त्याची भेट होते कॉन्ट्रॅक्टरशी आणि त्याची भेट होते अनस्किल्ड लेबरशी. सगळ्यात महत्त्वाची ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे आणि बऱ्याचदा जर त्या लेबरना काही महत्त्वाची जबाबदारी दिली गेली, तर मोठी दुर्घटना होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. तर तुम्ही ही सगळी सिच्युएशन कशी हँडल केली साइटवर पहिल्यांदा? जेव्हा ऍक्च्युली मी तुम्हाला पहिले सांगितलं की मी 2009-10 पासूनच त्या कल्चरमध्ये येऊन गेलो होतो. हं, हं. तर माझ्यासाठी जेव्हा 2017 मध्ये इंडिव्हिज्युअल साईटवर जाणं झालं, तर ऑल द पीपल वेर अक्वेंटेड विथ मी, आय वॉज अक्वेंटेड विथ द लेबर अँड ऑल द टीम्स. तर असं जेव्हा त्या फ्रेमवर्कमध्येच मी होतो, इनफॅक्ट माझे जे अकॅडमिक्स प्रोजेक्ट सुद्धा होते, तर मी एक्झिक्युशनमध्येच घेतले होते. तर त्या माझ्या ज्या टीम्स झाले होते तयार, ते खूप अक्वेंटेड होते माझ्यासोबत, माझ्या वर्क कल्चर सोबत आणि मला काय पाहिजे ते मला स्वतःहून करून देत होते. तर देर वॉज नो फ्रिक्शन की मला काय पाहिजे ते नाही करू देऊ शकत किंवा मला कसं पाहिजे ते करून देऊ शकत नाही. हा कधीच एक चॅलेंज नव्हता. हा, थोडे चॅलेंजेस येतात एक पर्स्पेक्टिव्हवरनं, माइंडसेटवरनं, की मी कोणती गोष्ट थेरॉटिकली जे शिकलोय ती प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायचं. ऍक्च्युली थेरॉटिकल इज द बेस आणि ते तसंच प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. पण रिलक्टन्स असतं, रेझिस्टन्स असतं, ते लोकांना नको करावं असं वाटतं. पण ते का नको करावं असं वाटतं? कारण की त्याच्यात जे प्रॅक्टिकल थेरॉटिकली जे जुडलेले पॉइंट्स आहेत, ते त्याच्यात ऍड करत नाही. मी ते जेव्हा त्याच्यासोबत सायमल्टेनियसली ईज मध्ये आणले, तर लोकांनी ते वापरले आणि केले आणि मला सपोर्ट केलं आणि तसं ती जर्नी चालू झाली. क्या बात है! दुसरं आणखीन एक महत्त्वाचं मला याच क्वेशनला धरून विचारायचं आहे ते म्हणजे हे क्षेत्र कायम बदलतंय, रोज बदलतंय. नक्कीच. याच्यातलं टेक्नॉलॉजी बदलते. 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे या बदलत्या टेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला असं वाटतं का, की या सगळ्या शिक्षणमध्ये जे एज्युकेशन पार्ट झालेलं आहे तुमचं, मास्टर्स झालंय, त्याच्यानंतर आणखीन कुठलातरी रिसेंटमध्ये तुम्ही कोर्स केलाय किंवा करायचा आहे किंवा करायला पाहिजे, असं तुम्हाला या सगळ्या ह्याच्यासाठी वाटतं? आणि आणि हा फर्स्ट क्वेशन आणि दुसरा, ही जी टेक्नॉलॉजी आहे, ती आता तुम्हाला रोजच्या कामामध्ये कशी मदत करते फ्रॉम मशिनरी पॉइंट ऑफ व्ह्यू अँड फ्रॉम सॉफ्टवेअर पॉइंट ऑफ व्ह्यू? येस. बघा, चेंज इज चेंज इज कॉन्स्टंट असं म्हटलं जातं. हो. तर जे मला माझे सिनियर पीपल असतील या इंडस्ट्रीमध्ये, इफ दे आर नॉट चेंजिंग, दे बिकम आउटडेटेड. हं. आणि मी जेन झी म्हणा किंवा या नवीन जनरेशनचा माणूस आहे.
तर आय नो की जेव्हा काही चेंज येतं मार्केटमध्ये, नवीन टेक्नॉलॉजी येते, ती अडॉप्ट केली तर नक्की त्याचा फायदा होणार आहे. तर फार माझे स्ट्रक्चर्समध्ये जे आम्ही कामं करतोय त्याच्यात मी जे दिस जनरेशन सेन्सर्स आहेत कॉन्क्रीट स्ट्रेंथ मोजण्यासाठी आणि जे काही नवीन टेक्नॉलॉजीज आहे ती सगळी वापरतो. एक कन्सेप्ट आहे शटरिंग किंवा सेंटरिंग डिझाईनचं. मी त्याच्यातलं असं मानतो की माझी महारत त्याच्यात आहे. लोकांना ऍक्च्युली हा कन्सेप्टच माहिती नाही की जी शटरिंग लागते, सेंटरिंग लागते हे कामं करण्यासाठी त्याची पण काही डिझाईन असू शकते. बिल्डिंगची डिझाईन सगळ्यांना माहिती आहे आणि मी त्याच्यातला मास्टर आहे. माझे जे काही स्ट्रक्चर झालेले अवॉर्ड विनिंग स्ट्रक्चर्स आहेत, इनफॅक्ट मी ज्या कंपनीसाठी काम करतो, पॅटको प्रिसिजन कॉम्पोनंट, त्यांनी बेस्ट इंडस्ट्रियल स्ट्रक्चर आम्ही बांधून दिला होता, ते जिंकलेलं आहे. 2023 मध्ये आम्ही जिंकलो होतो. तर ते BMW साठी सप्लाय करतात आणि त्याच्यात अक्षरशः आम्ही जेव्हा स्ट्रक्चर सेंटरिंग डिझाईन, शटरिंग डिझाईन कन्सेप्ट आणले, शटरिंग टेस्टिंग कन्सेप्ट आणलं, त्याचे आउटकम अप्रतिम होते. म्हणजे आपण जे विचार करू शकत नाही की किती कॉस्ट सेव्हिंग, किती कॉस्ट इफेक्टिव्ह असून काय आउटकम्स येतात. आणि जेव्हा लोक ते बघतात, जेव्हा ते व्हिजिट करतात साईट, इट इज आउट ऑफ देअर माइंड, आउट ऑफ देअर वर्ल्ड. आणि because of these new technologies, what I am talking about, you can de-shutter early, you can use strength sensor, you can validate your strength of concrete, you can design shuttering systems, and these concepts very few people know about. This is the change in the field. आणि हा जो एक्सेप्ट करणार तो पुढे जाणार. माझं वय कमी आहे, मी पहिले सांगितलं, आय एम 34 अँड पीपल थिंक आय हॅव अचीव्ड अ लॉट. देर इज अ लॉंग वे अहेड. मला भरपूर काय पुढे करायचं आहे. पण हे सगळं अचीव करता आलं बिकॉज आय अडॉप्टेड ऑल द चेंजेस अँड वॉट एव्हर वॉज अवेलेबल इन मार्केट, वॉट एव्हर न्यू इज कमिंग, आय एम ऑलवेज वाउचिंग फॉर इट, की कसं ते मी यूज करणार स्वतःसाठी. आणि मी सगळ्या गोष्टी जे मला नवीन कळतात कशाही सबकॉन्शियसली अनकॉन्शियसली फॉलो करूनच घेतो आणि यूज करूनच घेतो साईटवर. आणि त्याचा मला खूप जास्त फायदा होतो आणि सगळ्यांनी केलं पाहिजे. नक्कीच. कारण ही टेक्नॉलॉजी बदलते आणि ती टेक्नॉलॉजी कायम आपल्याला मदत करत असते ते काम अजून ॲक्युरेटली करायला. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे. आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही इंडस्ट्रियल आणि मध्ये सेगमेंटमध्ये जास्त काम करता किंवा इनफॅक्ट मी म्हणेन कुठल्याही सेगमेंटमध्ये काम करताना कायम एक प्रश्न येतो क्लायंटकडनं. तुम्ही म्हटला की क्लायंट इज ऑलवेज ऑन टॉप, कारण की तो पिक्चरचा प्रोड्युसर आहे. कारण क्लायंट आपल्याला बजेट देत असतो, त्यानुसार सिव्हिल इंजिनियर पुढे काम करत असतो. पण क्लायंटचा दुसरा त्यातला व्ह्यू असतो की कायम त्याला असं वाटत असतं की माझं बजेट कमी आहे आणि मला क्वालिटी एकदम चांगली पाहिजे. तर एक इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं, हे कसं बॅलन्स आउट तुम्ही करता किंवा केलं पाहिजे? बघा, कोणताही प्रोड्युसर जेव्हा फिल्म प्रोड्यूस करतो त्याचा हेतू असतोच की कमी मूवीवर खर्च व्हायला आणि त्या मूवीचं सक्सेस, बॉक्स ऑफिस कलेक्शन जास्तच पाहिजे. तर क्लायंटचा पण तो विचार का नको व्हायला की कमी टाइम मध्ये स्ट्रक्चर बांधलं गेलं पाहिजे, कमी पैसे खर्च व्हायला पाहिजे आणि क्वालिटी चांगली आलं पाहिजे. तुम्ही पण जेव्हा काही वस्तू घ्यायला जाता तुम्ही पण तेच विचार करून कोणती वस्तू घेतात. ठीक आहे. आणि मी पूर्ण जे काय प्रवास केलंय ते माझं प्रत्येक इव्हन माझं सेशन लेक्चरमध्ये पण मी हेच सांगतो की कमी पैसा खर्च करूनच चांगला कॉन्क्रीट होतो किंवा चांगले कामं होतात. पण त्याला डिझाईन करावं लागतं, त्याला लॉजिक्स पाहिजे. जेव्हा तुम्ही ते वापरतात तुम्हाला कळतं की कमी पैसा खर्च करून चांगला काम होतो आणि घाण काम करायला किंवा खराब काम करायला जास्त पैसे लागतात. तर वेन यू गो फॉर गुड वर्क, जसं मी तुम्हाला सांगितलं, मी स्ट्रेंथ सेन्सर वापरतो. मी स्ट्रेंथ सेन्सर वापरून मला व्हॅलिडेट होते की माझी स्ट्रेंथ चांगली आली का. थोडे जास्त पैसे खर्च केले, चांगला कॉन्क्रीट भेटतो मला, आणि ते व्हॅलिडेट करायला स्ट्रेंथ सेन्सर वापरले. आय इन्व्हेस्ट सम एक्स अमाऊंट ऑन दॅट. बट मला काय फायदा होतो, जी डी शटरिंग माझी 21वी दिवशी व्हायला पाहिजे ती मला लवकर करता येते, 5व्या दिवशी, 6व्या दिवशी करता येते. जो डिफरन्स इन बिटवीन जो हा टाइमचा मला सेव्ह होतो ना, त्याच्याने जी शटरिंग कॉस्ट आहे ते कदाचित 1 लाख खर्च करून मला 7-8 लाख रुपये वाचतात, माझ्या खिशात ते येतात. तर हे जे पैसे आहेत ते इनडायरेक्टली क्लायंटच्या सेव्हिंगचे आहे, त्याच्या टाइम सेव्हिंगचे आहे आणि सायमल्टेनियसली ते सेव्हिंग करून चांगलं प्रोडक्ट देता येतं, चांगलं टाइम कन्स्टेंट फॉलो करता येतं आणि तो पण खुश असतो त्याचे पण, आणि त्या जो उरलेला वेळ आहे त्याच्यात माझे पण टर्नओव्हर्स वाढतात. बरोबर. आता या क्वालिटी अँड बजेटच्याच प्रश्नामध्ये आणखीन एक मला प्रश्न विचारावासा वाटतो, तो म्हणजे क्रश सँड आणि आर्टिफिशियल ब्रिक याच्याबद्दल अजूनही लोकांच्या मध्ये थोडेसे शंका आहे मनात की वापरलं पाहिजे, नाही वापरलं पाहिजे, चांगलं वाईट, बजेटमध्ये आहे, त्याची ड्युरेबिलिटी किती आहे, काय सांगाल या सगळ्याबद्दल? क्रश सँड व्यतिरिक्त मी असं सांगेल, आर्टिफिशियल सँड आपण म्हणावं. आर्टिफिशियल सँड असो किंवा खडी असो, कोणती गोष्ट असो, तुम्ही VSI वापरा, जी म्हणतात आपण
आपल्या भाषेत गोल म्हणतो आपण, ज्याचे एजेस नसतात, हम्म. तुम्ही ती वापरा. 100% तेच फ्युचर आहे आणि तेच वापरलं पाहिजे. हम्म. तशी नॅचरल सँड इज अबाउट टू एक्झॉस्ट. तुम्ही ती काय फ्युचरमध्ये तुमच्याकडे ते नसणारच आहे. आणि नॅचरल सँडमध्ये सिल्ट कंटेंट असतो. इट इज ऑलवेज हार्मिंग द कॉन्क्रीट. तर जे ऑप्शन आहे त्याच्यातच चांगलं कॉन्क्रीट होतो आणि तीच वापरली पाहिजे. त्याच्यात देर इज नो ऑप्शन. तुम्ही ऑप्शन मला विचारताय, तुम्हाला ऑप्शन असलं असतं की आर्टिफिशियल वापरा की नॅचरल वापरा. नॅचरल वापरणं हा ऑप्शन तुमच्याकडे जवळपास संपलेलाच आहे. तर यू हॅव टू यूज दॅट, पण बरोबर वापरा. क्रशमध्ये पण भरपूर टाईप आहे. ई सँड आहे, वॉश सँड आहे. तर त्याच्यात पण जी मी तुम्हाला सांगतो VSI आहे, त्या याला थोडेसेच पैसे जास्त लागतात. ती वापरा. पण ती वापरल्यामुळे किती सिमेंट कंटेंट तुमचा वाचतो ती खूप मोठी गोष्ट असते. आणि तुमचं तसंही कॉन्क्रीट त्याच्यामुळे इकॉनॉमिकल होतो. आणि ब्रिक बद्दल काय सांगाल? आर्टिफिशियल ब्रिक म्हणजे AAC ब्लॉक लोक म्हणतात. परत तिथं झालो, जी नॅचरल रिसोर्स आहे, माती पण तुम्ही किती वापरणार आहे, ती पण अबाउट एखादी दिवशी एक्झॉस्ट होणार आहे. आणि जे ब्लॉक्स आहेत, जे आपण AAC ब्लॉक म्हणतो, ते वापरण्यात काही हरकत नाही आहे. त्याच्याने स्ट्रक्चर लाईट वेट होतो. तुम्हाला एक सेस्मिक रेजिस्टन्स भेटतो. तुमच्या बिल्डिंगवर लोड कमी येतो. आणि त्याच्यामुळे तुमची स्टील रिक्वायरमेंट पण बिल्डिंगची कमी होते. जेव्हा हे सगळं कमी होतं, तुम्ही देशासाठी नॅचरल रिसोर्सेस सेव्ह करतात. आणि जेव्हा बिल्डिंगवर लोड कमी असतो, इट इज अ गुड एफिशियंट बिल्डिंग टू यूज. आणि त्याचे पण आपले फायदे आहेत. ते साऊंड रेजिस्टंट आहे, हीट रेजिस्टंट आहे. तर इट शुड बी यूज. तुम्ही ऑप्शनच नाही आहे फ्युचरमध्ये. देर इज नो क्ले ब्रिक्स यू सी देअर. तर जे आहे, आणि हे याच्यात फ्लाय ॲश वापरलं जातं. आणि तुम्ही जे नेचरसाठी चांगली गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही फ्लाय ॲश वापरता, तुमचा OPC कंटेंट कमी होतो आणि तुमचा कार्बन फुटप्रिंट त्याच्यामुळे कमी होतो. तर हे नेचरसाठी पण चांगली गोष्ट आहे. तुम्ही पोल्युशन कमी करण्यात कार्यरत आहेत ते वापरून. नक्कीच. आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यांपेक्षा. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की नाशिकमध्ये तुम्ही शिकलात, वाढलात आणि आता कामही नाशिकमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात करताय. नाशिकशी रिलेटेड एक प्रश्न विचारायचा आहे आणि मी सुरुवात केलेली, तुम्ही यंग इंजिनियर आहात, काहीतरी नवीन करण्याची इच्छा, ताकद तुमच्या मनात आहे. नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, सिव्हिल इंजिनियर म्हणून पर्टिक्युलरली, की ज्या क्षेत्रांवर, ज्या सेक्टरवर आता गव्हर्नमेंटनं काम करण्याची गरज आहे, जर येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये नाशिक जिल्ह्याचा आपल्याला चेहरा मोहरा बदलता बघायचा असेल तर? बघा, नाशिकमध्ये मी काम करतोय आहे आणि दुसऱ्यांचे पण कामं बघतोय. तर माझं गव्हर्नमेंट वर असं बोलणं असेल, किंवा हे पूर्ण फक्त नाशिकसाठीच नाही, पूर्ण देशासाठी आहे. पण बाहेरचे स्ट्रक्चर एवढे काय बघितलेले, नाशिकमध्ये जे प्रॅक्टिस चालते की फ्लोटिंग कॉलम दिले जातात किंवा स्टप कॉलम दिले जातात. फ्लोटिंग कॉलम आणि कॅन्टिलिव्हर दिले जातात. दीज आर कम्प्लिटली प्रोहिबिटेड इन द IS कोड्स. 1893 आणि 13920 आहे. 1893 सेस्मिक कोड आहे आणि 13920 इज डक्टाईल डिटेलिंगचा कोड आहे. तर यांच्यात जे कोडल प्रोव्हिजन्स आहेत, त्याच्यात हे नकोच द्यायला. पण आर्किटेक्ट आणि कन्सल्टंट्सची एक मजबुरी असते, खूप मोठी मजबुरी. काय आहे की जी कॉर्पोरेशनच्या नियम आहे, त्याच्यात जे तुमच्या ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला पार्किंग देण्यात आणि बाकी सेटबॅक डिस्टन्सेस देण्यात तुम्हाला जागा सोडावी लागते. कंपाऊंड वॉल तुमच्या बिल्डिंग लाईनपासनं, आणि तेवढं डिस्टन्स तुम्हाला राखीव ठेवावं लागतं फायर्स नॉर्मसाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी. तर त्याच्यात काय होतं, ते ग्राउंड फ्लोअरला तसं बिल्डिंग कॉलम्स होऊन जातात. जेव्हा लेकिन फर्स्ट फ्लोअर वर येतो ना, ते कॉलम कंटिन्यू करायला प्रॉब्लेम येतात. का? कारण की तिकडं रूममध्ये तो कॉलम येऊ शकतो किंवा कोणत्या हॉलमध्ये, किचनमध्ये येऊ शकतो. मग तिकडं कन्सल्टंटच्या मजबुरीमुळे तो कॉलम बाहेर काढला जातो आणि कॅन्टिलिव्हर जे बीम आहे त्याच्यावर टाकलं जातो. तर ॲज पर तुमचं स्टॅटिक लोड कंडिशन जे 456/2000 IS कोड आहे, कदाचित ते सॅटिस्फाय पण होतं. खूप इमेन्स शिअर असतो. आणि 13920 आणि 1893 जे कोड्स आहेत, त्याला तर ते कम्प्लिटली प्रोहिबिटेड आहे. तर कधी जेव्हा भूकंप येईल, त्या दिवशी आज आपली बिल्डिंग उभी आहे स्टॅटिक लोड कंडिशनला, तर काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याला माहिती नाही फ्युचरमध्ये जेव्हा भूकंप होईल, ती बिल्डिंग चांगली कधीच बिहेव करणार नाही. त्या लोकांनी त्याचा अनालिसिस करून घ्यावं आणि त्यांना कळेल दिस विल नॉट विथस्टँड दोज लोड्स. जेव्हा भूकंप येईल, इट इज नॉट गुड फॉर दॅट कंडिशन. कारण की एका डॉक्टरच्या हातात एका वेळेस एक जीव असतो. पण जेव्हा एक इंजिनियर बिल्डिंग डिझाईन करतो, कदाचित त्या बिल्डिंगमध्ये आपल्याला माहिती नाही 100 फ्लॅट आहे, 200 फ्लॅट आहे,
त्याच्यात 1000 लोक राहतात ते. तर एका रात्री जेव्हा भूकंप येतो त्याच्या हातात त्यावेळेसला किती हजार जीव आहेत आपल्याला सांगता येत नाही आणि त्या जीवाशी नको कोणी खेळावं. तर माझं म्हणणं आहे की अशा बिल्डिंग किंवा अशा प्रोजेक्ट्सला टाळावं. त्याचं गव्हर्नमेंटनी कन्सल्टंटचा साथ द्यावं की या प्रोजेक्ट्समध्ये किंवा अशा मजबुरीमध्ये बघून या नाईलाजमध्ये बघून की कसे हे कॉलम फ्लोटिंग नाही होणार किंवा काहीतरी सवलत द्यावी की तुम्ही हे कॉलम्स बाहेर घ्या आणि किंवा म्हणजे ग्राउंड फ्लोअरचे कॉलम्स बाहेर घ्या किंवा जर असं कोणी करत असेल तर त्याच्यावर कॉर्पोरेशनमध्ये काही टीम असावी की अशा प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी पास नको होऊन द्यावं किंवा असे प्रोजेक्ट्स पुढे नको जाऊ द्यावं. कारण की एक पण जीव खूप मोलाचा आहे. नक्कीच. फार तुम्ही महत्त्वाची गोष्ट सांगितली, की एका डॉक्टरच्या हातात एक जीव असतो आणि एका इंजिनिअरच्या हातात असे जर एखादी मोठी बिल्डिंग असेल, तर अनेक लोकांच्या जीवाशी तो खेळ होऊ शकतो. असं जेव्हा तुम्ही काहीतरी चुकीची प्रॅक्टिस करता तेव्हा. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा वेगळा आहे, तो म्हणजे विचारायचा आहे आणि जो खरा अवघड प्रश्न आहे, तो म्हणजे आजपर्यंत तुम्ही अनेक चांगले उत्तमोत्तम दर्जेदार प्रकल्प केलेले आहेत, ज्याच्यामुळे नाशिककरांची मान उंचावेल असं मी मगाशी पण सांगितलं. तर त्यातला जर एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली, तर तुम्ही कुठला प्रोजेक्ट सांगाल, की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट असू शकेल? जो करताना आनंद, समाधान, अभिमान एक वेगळा मिळाला आणि त्या प्रोजेक्टमध्ये काय स्पेशालिटी काय सांगाल? जो माझं पॅटको प्रिसिजन कॉम्पोनंट प्रायव्हेट लिमिटेडचा प्रोजेक्ट होता. दॅट कंपनी इज त्यांचे क्लायंट BMW आहे. ते BMW साठी मेकॅनिकल प्रोडक्शन मशीन पार्ट्स किंवा कारचे जे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोड्यूस करत आहे. तर 2020 मध्ये जेव्हा मला तो पहिला टर्नकी प्रोजेक्ट मिळाला, त्याच्या आधी मी लेबर कॉन्ट्रॅक्टर होतो. हा इकडे येऊन मी होल अँड सोल कॉन्ट्रॅक्टर झालो. तर माझा भानच वेगळा होता. म्हणजे मी खूप खूप वरती होतो किंवा ढगावर होतो. हो. आणि मला काय काय करायचंय, त्याच्यात काय काय एक्सपेरिमेंट्स करायचे आणि काय काय शिकायचंय, किती इम्प्लिमेंट करायचंय, काय नवीन टेक्नॉलॉजी वापरायची, मी सगळं वापरून घेतलं त्या प्रोजेक्टमध्ये. एका स्लॅबमध्ये मी फायबर रेन्फोर्स्ड कॉन्क्रीट, सेन्सर, शटरिंग डिझाइन, शटरिंग टेस्टिंग, स्लॅब झाल्यानंतर त्याचे टेस्टिंग, सगळे डायल गेजेस लावून सगळं करून घेतलं. कॉन्क्रीट टेस्टिंग करून घेतलं आणि एवढं चांगलं एक्सपिरियन्स आलं की सगळं जेव्हा आपण लावतो या सगळ्या गोष्टी, तर किती कमी पैशात किती चांगलं आउटकम येतं. क्लायंट पण खुश होतो की एवढा फास्ट झालं, चांगले आउटकम्स आले आणि ते करताना प्रोजेक्ट झाल्या मला बेस्ट इंडस्ट्रियल स्ट्रक्चर अवॉर्ड मिळालं. माझ्यासाठी किती मोठी गोष्ट आहे की पहिलाच प्रोजेक्ट मला तो मिळाला आणि मला किती चांगली लिफ्ट मिळाली ॲज अ न्यू कमर. समजा मी तुम्हाला सांगितलं तो प्रोड्युसर आहे ज्याने मला काम दिलं. माझे कन्सल्टंट्स आर डायरेक्टर्स जे ड्रॉइंग्स वगैरे देतात, आर्किटेक्ट आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट. आणि आय एम द ऍक्टर. जनरली आमच्या फील्डमध्ये कॉन्ट्रॅक्टर इज द ऍक्टर हु हॅज टू इम्प्लिमेंट ऑर एक्झिक्यूट द प्रोजेक्ट. बट मजबुरी म्हणजे प्रॉब्लेम असा या फील्डमध्ये शिकलेले लोक कॉन्ट्रॅक्टिंग मध्ये येत नाही, ते कन्सल्टेशन मध्ये जातात. माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनामुळे मी या कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये आलो आणि कॉन्ट्रॅक्टर म्हणून आणि टेक्नोक्रॅट म्हणून मला टेक्नॉलॉजी खूप आवडते. मला ती या प्रोजेक्टमध्ये लावता आली आणि त्याच्यामुळं जे आउटकम्स आले ते खूपच एक्स्ट्रीम लेवलला चांगले होते. आय वन द बेस्ट इंडस्ट्रियल स्ट्रक्चर अवॉर्ड फॉर द फर्स्ट प्रोजेक्ट. इट्स लाईक विनिंग अ फिल्मफेअर और ऑस्कर अवॉर्ड फॉर द फर्स्ट मूवी इटसेल्फ. नक्कीच. हा जसा एक तुमचा प्रवास होता, जो पहिल्यांदा खडतर प्रवास होता. मी थोडं फ्लॅशबॅकमध्ये पुन्हा जाईन. जो तुम्ही एज्युकेशनल वाला पार्ट सांगितला, तो खडतर प्रवास होता. जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात केली, अशा एखाद्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करायला मिळालं, ते पुन्हा एक चॅलेंज असतं. तर मग मला आता एखादी अशा तुमच्याकडनं एक्सपिरियन्स ऐकायचा आहे, की काम करताना असा कुठला एक प्रोजेक्ट होता, ज्याच्यात काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? अच्छा. असे जवळपास असा कोणताच प्रोजेक्ट असतो नसे की त्याच्यात प्रॉब्लेम येत नाही. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये प्रॉब्लेम्स असतात. वन ऑफ माय प्रोजेक्ट ज्याच्यात मी संत निवास बांधलं एक. त्याच्यात असं झालं की आम्ही नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट केली. त्या नवीन टेक्नॉलॉजीचं नाव असतं व्हॉइड स्लॅब. त्याच्यात आम्ही व्हॉइड्स पुट ऑन करतो. ते इटलीवरनं येतात, ते बॅटन्स असतात, आम्ही ते त्याच्यात टाकतो आणि त्या स्ट्रक्चरला बीम्स राहत नाही. आणि तो हॉल आम्ही एक्झिक्यूट करत होतो जो व्हॉइड स्लॅबने टेक्नॉलॉजीने होत होता. तर विदाउट बीम ते एक्झिक्यूट करताना खूप चांगला तो स्लॅब झाला, खूप फिनिशिंग चांगली आली टॉप बॉटमला. बट बिकॉज कॉन्क्रीट सेक्शन ॲट टॉप अँड बॉटम वेअर सो थिन की त्याच्यात काही क्रॅक्स डेव्हलप झाले बॉटमला. ते क्रॅक डेव्हलप झाले. तर स्ट्रक्चरल कन्सल्टंट वॉज व्हेरी कॉन्फिडेंट. इवन आय वॉज व्हेरी कॉन्फिडेंट. देर इज नो इश्यू. दीज क्रॅक्स आर व्हेरी नॉमिनल आणि हे येतात. देर इज नो प्रॉब्लेम इन दिस.
but some of architect, maybe architect or the client, we have to satisfy them also. तर आम्ही त्यांनी विचारलं, सर आपण काय केलं पाहिजे यासाठी, की आपण व्हॅलिडेट करू की हे चुकीचं आहे का बरं आहे. तर आय ऑलवेज सी एव्हरी प्रॉब्लेम ॲज अन अपॉर्च्युनिटी. तर आम्ही काय केलं, त्या स्लॅबवर, तो टेरेसचा स्लॅब होता, पॅरापीट कम्प्लीट केली आणि आम्ही जवळपास 3 दिवस लागोपाठ त्या टेरेसवर विहिरीने पाणी पंप करून त्याला लोडिंग केली आणि त्याच्या खाली डायल गेजेस लावले. त्या डायल गेजेसमुळे आम्हाला सगळे डिफ्लेक्शन्स मिळाले, की तो स्लॅब होता 600 केजीस पर मीटर स्क्वेअर साठी डिझाईन. तर त्यासाठी आम्हाला 2 फूट पाणी भरायचं होतं. तर आम्ही त्या पूर्ण टेरेसवर 2 फूट पाणी भरलं अँड विथ एव्हरी सेंटीमीटर वी स्टार्टेड टेकिंग द रिडिंग्स फॉर द डिफ्लेक्शन. तर जेव्हा आम्ही त्या डिफ्लेक्शन वर्सेस लोड वर्सेस डिफ्लेक्शन ग्राफ प्लॉट केला आणि ज्यांनी डिझाईन केलं होतं त्यांच्याकडनं थेरोटिकल ग्राफ घेतलं, दॅट वॉज मॅचिंग कम्प्लिटली 99.9% इट वॉज मॅचिंग. जेव्हा थेरोटिकल गोष्ट आणि प्रॅक्टिकल गोष्ट मॅच होते, यू इट सेल्फ व्हॅलिडेटेड. आणि ते करताना त्याच्यातनं एवढं पाणी भरून सुद्धा एक थेंब पाणी खाली आलं नाही त्या स्लॅबमधनं. सो इट अगेन व्हॅलिडेटेड की काही मेजर प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम नाही. आणि सायमल्टेनियसली ते पाणी परत काढताना तो स्लॅब त्याचं रिटेन झालं, परत रिटेन झालं आणि परत तो रिटेनचा ग्राफ बघितलं तर इट अगेन मॅच द थेरोटिकल व्हॅल्यूज. तर इट इज अ प्रॉब्लेम दॅट गेव मी अन अपॉर्च्युनिटी. नक्कीच. आणि त्याने बेसिकली आय एम अ रिसर्च अँड एक्सपेरिमेंटल पर्सन आणि मी प्रत्येक गोष्टीला त्या दृष्टिकोनानेच बघतो. आणि हा एकच तुम्हाला एका प्रोजेक्ट मधला एक प्रॉब्लेमचा सोल्युशन, असे माझे भरपूर प्रोजेक्ट्समध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आलेले आहेत आणि आम्ही ते दरवेळेस त्याला ॲज अ चॅलेंज, ॲज अन अपॉर्च्युनिटी बघून त्याच्यातनं शिकायचा प्रयत्न केला. आमचे कन्सल्टंट आहे प्रसन्न भोरे सर. ही इज अ एक्स्ट्रीमली अँड हायली क्वालिफाईड पर्सन, एक्स्ट्रीमली एथिकल पर्सन. ही इज लाईक गॉडली. त्यांनी मला भरपूर शिकवलेलं आहे आणि हे सगळे एक्सपेरिमेंट करताना त्यांचं मार्गदर्शन खूप 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 लाभतं आम्हाला आणि त्याच्यानं आम्ही पण शिकतो. नक्कीच, नक्कीच. दुसरा आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, बिंग मास्टर्स स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधल्या. एखाद्या प्रोजेक्टला स्टील सिलेक्ट करण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत त्या स्टीलमध्ये? एका बेस्ट स्टीलमध्ये काय असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बघा, स्टील सिलेक्ट करताना ऍक्च्युली स्टीलच्या 2 प्रॉपर्टीज मेन आहेत, एक फिजिकल प्रॉपर्टी आणि एक केमिकल प्रॉपर्टी. जी फिजिकल प्रॉपर्टी असते ना, ती तुम्ही कोणत्याही बेसिक लॅबमध्ये, म्हणजे नाशिकमध्ये एवढ्या लॅब्स आहेत, जेव्हा आमच्याकडे स्टील येतो तर आम्ही ते स्टील लॅबमध्ये पाठवतो. तर त्याच्यात टेन्साईल स्ट्रेंथ टेस्ट होते. समजा Fe500 और Fe550 आहे, तर जेव्हा ते स्टीलला त्या मशीनमध्ये टाकतात आणि ते ओढतात, तर त्याच्यात त्या रिडिंग्स येतात की कोणत्या पॉइंटला हा फेल झाला. 500ला झाला, 550ला झालं, 600ला झालं. त्या हिशोबाने त्याची ती टेस्टिंग होऊन जाते. दिस इज नोन एज फिजिकल टेस्ट. दिस इज नोन एज फिजिकल टेस्ट. आणि दुसरी असते केमिकल टेस्ट. केमिकल टेस्टमध्ये त्याच्यातले कंपोनेंट्स काय काय आहे, त्याच्यात सल्फर कंटेंट किती आहे किंवा आणखीन दुसरा फॉस्फरस कंटेंट किती आहे, त्याच्यावरनं ते ठरवलं जातं ही डक्टाईल आहे का नाही आहे. तर त्या रेंजमध्ये जर तो असेल तर त्याच्यात ती डक्टिलिटी आहे, ती लचीला पण आहे का, कारण की शेवटी स्टीलला ते पण लोड सहन करायचे आहेत. आणि ते पॅरामीटर्सवर जर तो खरा उतरला तर आपण त्या स्टीलला फ्रॉम फिजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आणि केमिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने पण आपण पास करून ते वापरू शकतो. आणि दोन्ही टेस्ट महत्वाचे आहे, दोन्ही टेस्ट केलेच पाहिजेत. आणि कोणत्याही पूर्ण स्टीलच्या गाडींमध्ये एखाद 2 डायमीटरचे स्टील घेऊन त्याचे 3-3 सॅम्पल घेऊन जर ते टेस्ट केले तर आपल्याला जवळपास पूर्ण गाडीचा आयडिया येऊन जातो त्या सॅम्पलवरनं, हा स्टील व्यवस्थित आहे का नाही. नक्कीच. माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, पण अर्थात वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. पण तोही फार महत्त्वाचा प्रश्न आहे. ते म्हणजे तुम्ही स्वतः यंग आहात. तरी पण मला असं विचारायचं आहे, की जे आता अजून यंग इंजिनिअर येतात, अर्थात जे फ्रेशर्स आहेत, पास आउट आहेत, जस्ट तुमचे ज्युनियर्स असतील, काही मित्र असतील, त्यांना तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी एक मित्र म्हणून, एक सीनियर म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? आणि तुमचा सक्सेस फॉर्म्युला जर जे तुम्ही अकॅडमिक्स अकॅडमिक्स आता पास आउट करून आता प्रॅक्टिकल लाईफमध्ये एंटर करणार आहेत, अशा सगळ्या इंजिनियर्सना तुम्ही काय सल्ला द्याल? आणि तुमचा सक्सेस फॉर्म्युला काय सांगाल, जर तुमच्यासारखंच जर त्यांना सक्सेसफुल व्हायचं असेल तर? पहिले तर सगळ्यात आधी येण्याच्या आधीचा प्रवास जो आहे, जो एज्युकेशन आहे, त्याला खूप सिरियसली घेतलं पाहिजे. कारण की जर तुमचा बेसच टेक्निकल किंवा एज्युकेशन बेसच चांगला नसेल ना, तुम्ही पुढे येऊन काहीच तुम्ही कोणाला जस्टिफाय करणार नाही आणि तुम्हालाच काही येणार नाही तर तुम्ही काय करणार आहे फील्डमध्ये.
पोरांची आता मेंटॅलिटी कसं रील्सचा जमाना आहे हा. खूप लवकर ते डिस्ट्रॅक्ट होतात. रील्स बघतात कंटिन्यू किंवा पबजी खेळतात आणि त्यांचा जो वेळ आहे अभ्यासाला तो खूप कमी पडतो. त्याच्यामुळं ते टेक्निकल बेसवरच खूप वीक असतात. तर त्यांना माझं हे म्हणणं आहे, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहेत किंवा जिकडेही शिक्षण घेताय, तुम्ही अभ्यासाला खूप सिरियसली घ्या. ते तुम्ही पॅशनेट व्हा त्याच्यासाठी. बघा माझं स्वप्न जेव्हा लहानपणी होतं, तर मला माहीत नव्हतं मला सिव्हिल इंजिनिअर व्हायचंय की हे करायचंय. मी तुम्हाला सांगितलं माझे वडील कॅन्टीन चालवायचे. तर मला सिव्हिल इंजिनिअर व्हायचं हे पण 12वी नंतरच 12वी झालं होता किंवा झाल्यानंतर कळालं. इनफॅक्ट मी फर्स्ट इयर इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केली. जेव्हा फर्स्ट इयरमध्ये वडिलांनी हे घेतलं, सिव्हिल ॲज अ काम चालू केलं. मी सेकंड इयरमध्ये आपोआप ते फर्स्ट इयर कॉमन असतं म्हणून सेकंड इयर मी सिव्हिलमध्ये येऊन गेलो. तर मला हे माहिती होतं की मला सेलिब्रिटी व्हायचंय किंवा आय लाइक वॉचिंग क्रिकेट. मी क्रिकेट शाळेत खेळायचो. तर मला नेहमी टीव्हीवर बघून असं वाटायचं की आपण सेलिब्रिटी व्हावं. आपल्याला मॅन ऑफ द मॅच जसं भेटतं तसं लोकांनी सेलिब्रेट करावं किंवा ॲक्टर व्हावं. पण माझ्यात तेवढं टॅलेंट नसेल कदाचित क्रिकेटवर व्हायचं. मला ते कळालं म्हणजे मी नेमकं या फील्डमध्ये आलो सिव्हिलमध्ये. जेव्हा मी सिव्हिलमध्ये आलो, तर मला हा स्वप्न पूर्ण करायचंच होतं की मला या फील्डमधला सेलिब्रिटी व्हायचंय. आणि त्यासाठी मी जेवढी मेहनत करावी किंवा जेवढं पॅशनेट होऊन अभ्यास करावं, ते आपोआप साकार होणारच आहे. तर जे गुरूंनी सांगितलं, जे टीचर्सने सांगितलं कॉलेज लाईफमध्ये, ते सगळं फॉलो केलं. ते साइटवर जाऊन इम्प्लिमेंट केलं. सगळं शिकून घेतलं आणि जेवढाही टाईम होता आफ्टर कॉलेजसुद्धा मी नेहमी त्या प्रोसेसेसमध्ये होतो. आणि ते करताना पण माझं असं म्हणणं नाही, की तुम्ही फक्त अभ्यास करावं. मी माझ्या कॉलेजचा 3rd इयरमधला बेस्ट बॅट्समन अवॉर्ड घेतलेला आहे. मी स्वतः क्रिकेट मॅचेस ऑर्गनाइज करायचो आणि मी कॉलेजची टीम सोबत पुणे, मुंबईला खेळायला जायचो. तर इफ यू आर गुड इन वन फील्ड किंवा तुम्ही एका सब्जेक्टमध्ये पास होतात आणि बाकी सब्जेक्टमध्ये फेल होतात, तुम्ही पुढच्या क्लासमध्ये जाणार नाही. तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल, यू शुड बी मल्टी डायमेन्शनल. थोडा अभ्यास कमी झाला चालेल, पण बाकी ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यात पण तुमचं तेवढंच योगदान पाहिजे. कॉलेजच्या फेस्ट असेल किंवा स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असेल, त्याच्यात पण तुमचं तेवढंच इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. कारण की ओव्हरऑल डेव्हलपमेंट इज व्हेरी मच नेसेसरी. बट प्रायमरी शुड बी अकॅडमिक्स. अकॅडमिक्स शुड बी गिव्हन. मी सांगितलं मी टॉपर पण होतो कॉलेजमध्ये. एमी स्ट्रक्चर्स गोल्ड मेडलिस्ट झालो. बट ते होताना आय नेव्हर स्किप माय स्पोर्ट्स रेजिम किंवा बाकी हे सगळं कधीच सोडलेलं नाही. आणि हे करता करता तुम्ही पुढे यावं. आता हे झाल्यानंतर जेव्हा तुमच्याकडे नॉलेज असतं, तुमच्याकडे मल्टी डायमेन्शनल थिंकिंग असते. आता मी एमबीए केलं नाही, मास्टर्स केलं आणि असं मला वाटतं की बिझनेस मला बाय डिफॉल्ट येतं करणं आणि म्हणूनच एवढा बिझनेस मोठा झालेला आहे. हे कसं काय झालं? जेव्हा तुम्ही स्पोर्ट्स खेळतात, बाकीच्या गोष्टी मॅनेज करत असतात, तर तुम्हाला जेव्हा मॅनेजमेंट करावं लागतं सगळ्या गोष्टींचं, तुम्ही मॅनेजमेंट आपोआप शिकून जातात. ते बिझनेस पण तुम्ही मॅनेज करून घेतात पुढे जाऊन. आणि जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये येतात, तुम्हाला एवढ्या कन्सल्टंट्स सोबत काम करायचं आहे. स्टार्टिंगला खूप भीती असते, की कोण माझ्यासाठी काय विचार करणार? मी कसं परफॉर्म करणार? पण तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्टेजेसवर परफॉर्म केलेलं असतं आणि एक्झाम्समध्ये परफॉर्म केलेलं असतं, दॅट कॉन्फिडन्स ट्रान्सपायर्स आणि तुम्ही चांगले रिझल्ट्स फ्युचरमध्ये पण आणतात आणि लोकांना तुमच्यावर भरोसा पण असतो की तुम्ही हे करू शकणार आणि तुम्हाला तशा अपॉर्च्युनिटीज पण भेटणार. माझ्या चांगल्या अकॅडमिक्समुळं मला चांगले कामांचे पण अपॉर्च्युनिटी त्यामुळं झालेले आहेत. आणि म्हणून मला ॲज अ लेबर कॉन्ट्रॅक्टर, ॲज अ टर्नकी इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टर माझं ते बॅकग्राऊंड बघून मला ते कामं भेटलेले आहेत. आणि नंतर तर परफॉर्म करणं आहे. ते परफॉर्म केल्यानंतर वर्ल्ड तुमचं आहे. तुम्हाला कामं भेटतीलच. क्या बात आहे! सो ते इंजिनिअर मयूर जैन सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आधी मला फार महत्त्वाचं सांगितलं म्हणजे साक्षात भारताच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती असल्या त्यांची कौतुकाची थाप ज्यांना मिळाली आहे. त्यांचंच पुन्हा एक वाक्य मला दुसऱ्या अर्थानं डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलामांचं आठवलं, की स्वप्न 3 असतात, की जी झोपताना बघितली जातात. स्वप्न ती असतात, की जी जागेपणी राहून त्यांचा पाठलाग केला जातो आणि तेच पाठलाग करणारी एक व्यक्ती माझ्यासमोर आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे हार्डवर्क तर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातच आहे. पण त्याबरोबर ज्या क्षेत्रातलं तुम्ही नॉलेज घेताय त्याच्याबरोबर अलाइड सगळ्या गोष्टींचं तुम्हाला नॉलेज असणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यात तुम्ही एक परिपूर्ण असे व्यक्तिमत्व होता आणि मग तुम्ही पुढे जाता. मग अर्थात तुमचा सक्सेसचा पाथ असतो. त्याच्यात कुठलाही अडथळा येत नाही. तर पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार. येस प्लीज. एक अगदीच. फक्त एक डायलॉग माझ्या वडिलांचा आहे होय, होय. प्लीज. आणि इनफॅक्ट 2 मी सांगेल, हो. की जेव्हा आपण कोणत्याही लाईफमध्ये असतो ना, लोकांना रिलक्टन्स असतं नवीन गोष्ट शिकण्यासाठी. हे शिकून मला काय उपयोग होणार? ते शिकून मला काय उपयोग होणार? हा सॉफ्टवेअर शिकून मला काय उपयोग होणार? मला हे तर करायचं नाही.
तर ते म्हणतात, बंद घड़ी भी दिन में 2 बार सही समय दिखाती है. क्या बात. ठीक है. तो जब बंद घड़ी दिन में 2 बार सही समय दिखाती है, तो कोई भी चीज सीखी हुई जिंदगी में व्यर्थ नहीं जाने वाली है. आप वो सीखोगे, कहीं ना कहीं कभी ना कभी वो यूज में आएगी ही. बरोबर. हे. अगदीच. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा तुम्ही कोणासाठी काम कराल, तर असं काम करायचं की त्याच्यासाठी देर इज नो अदर ऑप्शन दॅन यू. त्याला हँडिकॅप करून टाकायचं. क्या बात. त्याला दुसरा ऑप्शनच नको असायला. जेव्हा तुम्ही त्याच्यासाठी काम करणार, हिज विजन शुड बी ओनली यू. तुमच्याशिवाय त्याला दुसरा ऑप्शनच नको दिसायला. त्याला एवढं हँडिकॅप करा, एवढी चांगली सर्व्हिस द्या, एवढं कमी मध्ये चांगलं काम करून द्या की तो तुमच्या परे बघूच शकणार नाही. आणि जेव्हा तुम्ही हे घडू शकतात कोणासाठी पण, नॉट ओनली फॉर युअर टीचर्स इन अकॅडमिक्स, नॉट ओनली फॉर युअर क्लायंट्स इन प्रोफेशनल लाईफ, ऑटोमॅटिकली यू विल क्रिएट दॅट ऑरा, दॅट डेमेना, आणि तुमच्या सोबत चांगलंच घडणार आहे. आणि हे चांगलं काम करून करावं लागणार. क्या बात आहे. सो थँक्यू व्हेरी मच. आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. Thank you. खूप खूप धन्यवाद.